नमस्कार मित्रांनो, आज भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामधील सुपर 8चा डू अँड डायचा मॅच होता मित्रांनो. या दोन्ही संघामध्ये जो संघ हरणार होता त्या संघाला सरळ बाहेरच जावं लागणार होतं. त्याच्यामुळे करो आणि मरो अशा प्रकारचीच परिस्थिती आजच्या मॅचमध्ये या दोन्ही संघाची होती. त्याच्यामुळे दोन्ही संघांनी एकमेकाची कमजोरीचा अभ्यास करून या सामन्यामध्ये उतरलेले आपण पाहितलं आणि या सामन्यामध्ये टॉस मात्र भारतीय संघाने जिंकला आणि भारताने सुरुवातीला आपण पाहितलं की बॉलिंगचा निर्णय घेतला आणि भारतीय बॉलर्सनं हा निर्णय अगदी योग्य ठरवला. कारण सुरुवातीला आपण पाहितलं पॉवर प्लेमध्ये जास्त धावा काय भारतीय गोलंदाजाने दिल्या नाहीत आणि तशाच प्रकारे एक विकेट देखील भारताला मिळाली होती. आणि याचाच परिणाम की काय दबाव म्हणून की काय रन गती वाढवण्याच्या नादामध्ये पॉवर प्ले संपल्याच्या नंतर जसप्रीत बुमराहने एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट काढून वेस्ट इंडिजवरती मोठ्या प्रमाणावरती दबाव निर्माण केलेला होता. वेस्ट इंडिजवरती आता दुहेरी संकट होतं. रणगती वाढवायची का विकेट विकेट थांबवायच्या अशा प्रकारच्या दुहेरी संकटामध्ये वेस्ट इंडिज होतं. अशा वेळेस भारतीय गोलंदाज टप्प्याटप्प्याच्या अंतराने वेस्ट इंडिजचे गडी बाद करतच राहिले होते. परंतु भारत हे गडी बाद करत असतानाच त्यांच्यासमोर या 2 गड्यांना फार मोठं एक तगडं आव्हान निर्माण केलं. ते म्हणजे जेसन होल्डर आणि दुसरा म्हणजेच रॉमेन पॉवेल. या दोघांनी देखील झुंजार खेळी करत भारताच्या गोलंदाजावर अक्षरशः तुटून पडलेले आहेत आणि भारतीय गोलंदाजांना सळोकी-पळ करून सोडलं या दोघांनी आणि त्यांनी 195 धावापर्यंत मजल मारलेली आहे आणि या मजलीमध्ये सर्वात मोठा वाटा या दोघांचा होता मित्रांनो. आणि अशा प्रकारचा 195 ची धावसंख्या उभारल्याच्या नंतर भारतीय संघावर देखील फार मोठ्या प्रमाणावर दडपण होतं. परंतु सामना जिंकणं खूप गरजेचं होतं. अशा वेळेस ओपनिंग करण्यासाठी आलेला संजू सॅमसन आणि त्याचा जोडीदार म्हणजेच अभिषेक शर्मा. अभिषेक शर्मा हा फटकेबाजी करण्याच्या नादामध्ये सुरुवातीलाच बाद झाला आणि अभिषेक शर्मा 11 चेंडूमध्ये 10च धावा करून बाद झाला. अभिषेक शर्मा बाद झाल्याच्या नंतर त्यानंतर आलेला ईशान किशन याच्यावर देखील फार मोठी जिम्मेदारी होती. परंतु ईशान किशन देखील अशाच प्रकारचे मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये ईशान किशन देखील बाद झालेला आहे. ईशान किशन बाद झाल्याच्या नंतर आला सूर्यदादा. सूर्यदादा देखील मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये बाद झालेला आहे. आणि अशा प्रकारे एकापाठोपाठ एक गडी बाद होताना संजू सॅमसन मात्र दुसऱ्या बाजूने अत्यंत निकराने किल्ला लढवत होता. नुसता किल्लाच लढवत नव्हता, तर त्यांनी अगदी योग्य स्ट्राईक रेटच्या गतीने भारताचा धावफलक हालता ठेवलेला होता. आणि त्याच्यामुळेच आणि नुसता धावफलकच हालता नव्हता, तर कर्णधाराने ज्या प्रकारे जिम्मेदारी घ्यावी लागती, तशा प्रकारची जिम्मेदारी स्वतः संजू सॅमसनने घेऊन भारताचे जे काही येणारे फलंदाज होते, त्या सर्व फलंदाजांना हाताशी धरून संजू सॅमसनने हा विजय खेचून आणलेला आपण पाहितलंय मित्रांनो. सुरुवातीला त्याने टिळक वर्माबरोबर खूप चांगली भागीदारी केली आणि टिळक वर्माने देखील आकर्षक फटकेबाजी केलेली आपल्याला पाहावयास मिळालं. टिळक वर्मा 27 रन काढून बाद झाल्याच्या नंतर संजू सॅमसनने पुन्हा हार्दिक पांड्याला जोडीला घेऊन आपली ही धावगती हालती ठेवली, रन रेट हालता ठेवला आणि रन रेटचं वजन देखील आपल्या माथ्यावरती वाढून दिलं नाही जास्त, की शेवटी कमी बॉलमध्ये खूपच जास्त जर धावसंख्या काढायची असेल, तर अशा वेळेस आपले फलंदाज बाद होऊ शकतात. याचा अनुभव याला संजू सॅमसनला देखील होता. त्याच्यामुळे संजू सॅमसनने योग्य धावगती राखत स्वतः किल्ला लढवलेला आहे आणि 50 चेंडूमध्ये त्याने 97 धावा खणखणीत चोपून काढलेला आहे. ते बी 194च्या स्ट्राईक रेटने. त्याच्यामुळे मला तरी वाटतं वेस्ट इंडिजच्या विजयामधला सर्वात मोठा आडसर हा संजू सॅमसनच होता आणि संजू सॅमसनच्या या झुंजार खेळीनेच भारताने आज सेमीफायनलचं तिकीट गाठलेलं आहे. झुंजार खेळी होती ही संजू सॅमसनची आणि त्याचं कौतुक मात्र सर्व ठिकाणी झालेलं आपल्याला पाहावयास मिळालं मित्रांनो. आणि अशा प्रकारे संजू सॅमसनच्या अवतीभोवतीच आजचा मॅच फिरत होता असंच म्हणायला हरकत नाही. कारण सुरुवातीला संजू सॅमसनने पूर्ण 20 ओव्हर कीपरिंग केली होती आणि त्याच्यानंतर संजू सॅमसन सुरुवातीच्या बॉलपासून ते शेवटच्या बॉलपर्यंत पूर्ण 20 ओव्हर मैदानावरती उभा होता. अशा प्रकारे हा मॅच संजू सॅमसनच्याच अवतीभोवती होता आणि हा संजू सॅमसनने मॅच मात्र आपल्या भारताच्या खिशात घातलेला आहे आणि वेस्ट इंडिजला या
T20 विश्वचषकामधून आपला गाशा गुंडाळावा लागलेला आहे. संजू सॅमसनच्या या झुंजार खेळीमुळेच भारत सेमीफायनलमध्ये पोहोचलेला आहे आणि येत्या 5 तारखेला ईडन आपल्या वानखेडे स्टेडियमवरती, मुंबईमध्ये जे काय वानखेडे स्टेडियम आहे, या वानखेडे स्टेडियमवरती भारताचा सामना हा इंग्लंडबरोबर होणार आहे. तुम्हाला काय वाटतं ते नक्कीच कमेंट करून सांगा मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा पुढल्या व्हिडिओमध्ये. गुड बाय मित्रांनो.